आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी आज शनिवारी काँग्रेसच्या वतीने कोल्हापुरात तिरंगा यात्रा काढण्यात आली। राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करून या यात्रेची सुरुवात करण्यात आली। भारत मातेचा आणि तिन्ही दलांचा जयघोष करत ही तिरंगा यात्रा काढण्यात आली। पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या जवाबी हल्ल्यावेळी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेल्या देशाच्या शूर सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्याकरता काँग्रेसच्या वतीनं आज कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा यात्रा काढण्यात आली। राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून या तिरंगा यात्रेला सुरुवात झाली। खासदार शाहू महाराज छत्रपती आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा यात्रा काढण्यात आली। हातात तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते। यात्रेच्या सुरुवातीलाच भला मोठा तिरंगा ध्वज, त्याचबरोबर माजी सैनिक आणि त्यामागं काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या, त्यानंतर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी अशी शिस्तबद्धरित्या ही तिरंगा यात्रा काढण्यात आली। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भारत मातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी यावेळी जयघोष करण्यात आला। राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरू झालेली ही यात्रा CPR चौक, महानगरपालिका, भवानी मंडप आणि त्यानंतर बिंदू चौक या ठिकाणी पोहोचली। यावेळी यात्रेच्या मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तर बिंदू चौकात यात्रा आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर राष्ट्रगीतानं या यात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि भारत मातेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। या यात्रेमध्ये माजी सैनिक देखील मोठ्या संख्येनं सहकुटुंब सहभागी झाले होते। त्यांनी देखील यावेळी पाकिस्तानच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या। मी भारतीय सैन्य, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलाचं मी हार्दिक अभिनंदन करतो, कारण का त्यामध्ये नारी शक्ती, त्याबरोबर सर्व सैन्यानं आपण ऑपरेशन सिंदूर, आपल्या माता भगिनीचं सिंदूर पुसलं होतं, त्याचा बदला घेऊन आपल्या भारतीय सैन्याची ताकद काय आहे हे पूर्ण जगाला दाखवून दिलं। आमच्या भारतीय सैनिकांनी जे काही उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि सडेतोड दुश्मनांना उत्तर दिले, ते म्हणजे जगातील एकमेव अशी सैनिक हे आहे, प्रक्रिया आहे किंवा स्ट्राईक आहे किंवा आंदोलन आहे किंवा युद्ध आहे, ते फार महत्त्वाचं आणि मोलाचं आहे। म्हणून आम्ही सैनिकांच्या सन्मानार्थ आम्ही सैनिक रॅलींच्या वतीनं, तिरंगा रॅलीच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही ही रॅली काढण्यात आलेली आहे। या तिरंगा यात्रेत आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राहुल देसाई, शशांक बावचकर, राजेश लाटकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील सुयेकर, बयाजी शिळके, माजी नगरसेवक राहुल माने, मधुकर रामाणे, संजय मोहिते, ईश्वर परमार, दुर्वास कदम, तौफिक मुल्लाणी, गोपाळराव पाटील, विद्याधर गुरबे, माजी सैनिक NN पाटील, रघुनाथ पाटील, रत्नाकर शिरोळे, तानाजी चव्हाण, शिवाजी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे। त्यांच्या जागी कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नांदेडचे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज कार्यभार स्वीकारला। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पुष्पगुच्छ देऊन गुप्ता यांचं स्वागत केलं। यावेळी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांनी आपल्या तक्रारी देण्यासाठी निर्भीडपणे पुढे यावं असं आवाहन केलंय। आज पोलीस मुख्यालयात मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी महेंद्र पंडित यांनी गेली 2 वर्ष आपण कोल्हापूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीनं चांगलं काम केलंय। यापुढे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थापन सुरळीत करणं, वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे। शिवाय शहरातील पोलीस ठाण्यांच्या जुन्या इमारतींचं नूतनीकरण करण्याची गरज असल्याचं सांगितलं।
जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा पंडित यांनी व्यक्त केली. तर नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांनी तक्रारी देण्यासाठी निर्भीडपणे पुढे यावं असं आवाहन केलं. सायबर गुन्हेगारी रोखण्यासह महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आज रोजी आम्ही चार्ज घेतलेला आहे. मागे महेंद्र पंडित साहेबाकडे चार्ज होता, त्याने खूप चांगला काम केलेलं आहे. निर्भय पथकमध्ये पण चांगली कामगिरी झालेली आहे. सायबरचे गुन्हे असतील, निर्गती असतील, खूप चांगल्या प्रमाणे काम केलेलं आहे. आता पुढचा तोच मोमेंटम आम्ही कायम ठेवू अशी अपेक्षा आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही त्या पद्धतीने काम करणं. आपल्या माध्यमाने एक आवाहन करतो की तरुण मुली, कोणाला काहीही अडचण असेल, टीजिंगचा असेल, काही मुद्दा असेल तर 24 तास पोलीस तुमच्या पाठीमागे उभे आहे. तुम्ही बिंदास पोलीस स्टेशनला अप्रोच करा, आमच्याकडे या. आम्ही पूर्णपणे तुमच्या ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू, प्रश्न सोडू. आणि सायबरच्या गुन्ह्याबद्दल पण बरेचसे लोकांना काय वाटतात की सायबरचा गुन्हा कुठेतरी आमची चूकमुळे झालेला आहे. तर ते पण आवाहन करतो की कोणाची चूक असू द्या, तुम्ही एक विक्टिम म्हणून आमच्याकडे या. नक्की आम्ही पाठपुरावा करू आणि कायद्याप्रमाणे कारवाई करू. आज कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून योगेश कुमार गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारला. आज सकाळी मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि योगेश गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पोलीस मुख्यालयातील शाहू सभागृहात पार पडली. यावेळी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्तांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कोल्हापूरची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. आज सकाळी मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस मुख्यालयातील शाहू सभागृहात जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. सुरुवातीला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गेल्या 2 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 2 वर्षाच्या कालावधीत विशाळगड अतिक्रमण, लक्षतीर्थ वसाहत प्रार्थनास्थळ अतिक्रमण प्रश्नावरून झालेल्या दंगली आपण यशस्वीपणे हाताळल्यात. गेल्या 2 वर्षात गणेशोत्सव, ज्योतिबा यात्रा यासह विविध सण उत्सव आणि लोकसभा, विधानसभा निवडणुका नागरिकांच्या सहकार्यातून शांततेत पार पडल्यात असं त्यांनी सांगितलं. वेळोवेळी झालेली आंदोलनं, मोर्चे हे देखील शांततेत पार पडलेत. विशेष म्हणजे 2 वर्षात जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढून अवैध व्यवसायाला पायबंद घालण्याचं काम करत अनेक गुन्ह्यांची उकल करून मुद्देमाल जप्त केला असल्याचं महेंद्र पंडित यांनी सांगितलं. यावेळी नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी देखील मनोगत व्यक्त करत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना शुभेच्छा देत नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं स्वागत केलं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, धीरज कुमार बच्चू, पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, अजित टिके, अप्पासाहेब पवार, सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी उपस्थित होते. दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलानं चोख प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा मूळ पहलगाम हल्ल्याच्या विषयावर बोलावं असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेवेळी ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्य दल जे पाऊल उचलेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल. त्यामुळे सैन्य दलाच्या सन्मानार्थ काँग्रेसकडून आम्ही तिरंगा यात्रा काढत असल्याचं त्यांनी सांगितलं. पहलगाम हल्ल्यानंतर भाजपकडून सातत्यानं काँग्रेसवर टीका करण्यात येत असल्यानं यावर बोलताना त्यांनी जे सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे असं सांगितलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही प्रश्न संसदेत उपस्थित केलेत. विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसची मागणी आहे.
यावर भाजपनं बोललं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेसवर होत असलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका करून पहलगाम हल्ल्याचा विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा त्यांनी मूळ विषयावर बोलावं असा टोला त्यांनी लगावला. जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत ते काय बोलले हे देशानं ऐकलेलं आहे आणि मला वाटतं की आमचे नेते राहुलजी असतील, खरगे जे असतील यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही अधिवेशन बोलवा, नेमकं काय घडलं काय नाही घडलं याची माहिती लोकांना द्या, विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मूळ विषयाकडे यावं अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती असणार. सैन्य दलाला पाठबळ देणं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणं ही काँग्रेसची भूमिका असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. शस्त्रसंधी देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर करणं गरजेचं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधी जाहीर करतात हे दुर्दैवी आहे. जनतेसमोर ही सर्व माहिती आली पाहिजे. या मुद्द्यावर लोकसभेत देखील चर्चा झाली पाहिजे. शस्त्रसंधीबाबत जे निर्णय घेण्यात आलेत ते उघडपणे सांगितले पाहिजेत. पहलगाम हल्ल्याचं राजकारण करून भाजपकडून गांधी परिवारावर होत असलेली टीका दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं. गांधी परिवाराचं देशासाठीचं बलिदान संपूर्ण जनतेला माहिती आहे. हे पुसून टाकण्यासाठी भाजपकडून सातत्यानं गांधी परिवार आणि काँग्रेसवर टीका होतीये. मात्र देशातील जनता सुज्ञ आहे. खरं काय आणि खोटं काय हे जनतेला माहिती आहे असं त्यांनी सांगितलं. या परिवाराचं बलिदान माहीत आहे, या देशासाठी केलेलं कार्य माहीत आहे. काँग्रेस पक्ष म्हणून केलेलं काम असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलेलं योगदान असेल, हे कुठंतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. परंतु शेवटी या देशातली जनता सुज्ञ आहे. खरं काय आणि खोटं काय हे या देशातल्या जनतेला कळतं. देशाच्या सैनिकांनी जीवाची बाजी लावून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र भाजपचे काही मंत्री सैनिकांच्या प्रति आक्षेपार्ह विधान करतायत. भाजपचे मंत्री विजय शहा यांचं विधान पाहता भाजपनं त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणं अपेक्षित होतं. मात्र केवळ सैनिकांच्या प्रति भावना दाखवण्यासाठी भाजपकडून तिरंगा रॅली काढण्यात येते. आम्ही मात्र प्रत्यक्ष सैनिकांच्या सोबत आहोत असं त्यांनी सांगितलं. आता विजय शहांचं विधान बघितलं आपण, त्यांचा राजीनामासुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं धाडस भाजपचं नाही आहे. मग सन्मान किती ठेवतात हे सगळ्या देशानं त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि म्हणून हे दाखवायचे भूमिका भाजपची आहे. आमचं मात्र प्रत्यक्षरित्या सैन्याला पाठिंबा ही आमची भूमिका आहे. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती भाजपनं ऑपरेशन सिंदूरला राजकीय स्वरूप देण्याची आवश्यकता नसल्याचं सांगत भाजपकडून पहलगाम हल्ल्याचं राजकारण होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दहशतवादी हल्ल्यामागील सर्व सत्य बाहेर आलं पाहिजे. संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी काँग्रेसनं केली आहे, मात्र त्याला अद्यापही तारीख मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. प्रश्न विचारणे हे काही चुकीचं नाही आहे. सगळं सत्य बाहेर यायला पाहिजे. विशेष अधिवेशनाची मागणी विरोधी पक्षांकडून होती आहे, मात्र त्याला सत्ताधाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष अधिवेशनाची मागणी यापूर्वीच केलेली आहे काँग्रेस पक्षाने, पण त्याच्या तारखा काही मान्य तरी झालेलं नाही आणि तारखाही काही ठरलेलं नाही. सत्य बाहेर आलं पाहिजे असं म्हणताय, मात्र सत्य लपवलं जाते असं वाटतंय आपल्याला. मी म्हणतोय सत्य बाहेर आलं पाहिजे. या तिरंगा यात्रेमध्ये प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा घेत भारत माता की जयच्या घोषणा देत एक प्रकारे सैनिकांचंही मनोधैर्य वाढवण्याचं काम केलंय. आजच्या वैचारिक अराजकतेच्या आणि धार्मिक विद्वेषाच्या काळात सर्वांनी सजग राहून लिखाण करण्याची गरज आहे असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी केलं. ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं आयोजित पुरस्कार प्रदान समारंभात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्यासह विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं देण्यात येणारे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये वि. स. खांडेकर पुरस्कार ऐवज एक स्मृतिबंध या पुस्तकासाठी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना प्रदान करण्यात आला. जनाबाई पुरस्कार हिल्लोळ हरवून आत बाहेरचा या पुस्तकासाठी प्रज्ञा दया पवार यांना देण्यात आला. कोयनामाई हा पुरस्कार अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांना, तर सावित्रीमाई पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख यांना देण्यात आला.
उद्ध्वस्त वर्तमानाच्या 10 दिशा या कविता संग्रहासाठी संजय पाटील यांना आणि शब्दाच्या पसाऱ्यात अर्थाच्या आत्महत्या या कविता संग्रहासाठी सुनीता झाडे यांना धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात यासह एकूण 9 जणांना दमसा ग्रंथ पुरस्कार तर 22 जणांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी आधीच्या काळी मध्यम वर्ग कुठल्या ना कुठल्या तरी चळवळीशी जोडला गेला होता. सध्या असं चित्र पाहायला मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. सध्या स्त्रियांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत. सांस्कृतिक जीवनात स्त्रियांचं महत्त्व कमी मानलं जात आहे. अशा अराजकतेच्या काळात सर्वांनी सजग राहून लिखाण करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्याविषयी बोलताना ते एक बंडखोर अभिनेते असल्याचं सांगत दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतरच्या लढ्यात त्यांची अग्रेसर भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. यामध्ये शुभदा देशमुख यांनी आजही संविधान खऱ्या अर्थानं स्वीकारलं गेलं नाही अशी खंत व्यक्त करून स्त्रियांना निर्भीडपणे बोलता येईल अशा समाजाची निर्मिती होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी सध्याचं कलुषित वातावरण समाजात दुही माजवण्याचं काम करत असल्याची टीका केली. अशा परिस्थितीत सुद्धा राजर्षी शाहू महाराजांची ही नगरी आपल्या विचारावर ठाम राहून समता प्रस्थापित करतेय याचा सार्थ अभिमान असल्याचं सांगितलं. यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळू, उपाध्यक्ष गौरी भोगले, कार्याध्यक्ष दीबा पाटील, कार्यवाह विनोद कांबळे, कार्यकारिणी सदस्य विजय चोरमारे, पाटलोबा पाटील, विलास माळी, चंद्रकांत पोतदार, विक्रम राजवर्धन, महेंद्र कदम यांच्यासह साहित्य रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 2 महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस विद्युत दाहिनी सुरू करण्यात आली आहे. मात्र ही दाहिनी ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीत गळती सुरू झाली आहे. या पाणी गळतीमुळं इथं शॉर्ट सर्किटसारखा धोका निर्माण होण्याची भीती असल्यानं महानगरपालिकेनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत 1 कोटीवर खर्च करून नवीन गॅस विद्युत दाहिनी बसवण्यात आली आहे. 2 महिन्यांपासून या गॅस विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार केले जातात. ही गॅस विद्युत दाहिनी ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीच्या स्लॅबमधून आणि कॉलममधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. कॉलम, बीम आणि भिंतीमधून पाणी पाझरून फरशीवर येते. स्लॅबमधून टपकणाऱ्या पाण्याखाली स्टीलची भांडी ठेवलेली दिसून येतात. इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्या असून आतमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. स्लॅबमधून पाणी टपकत असल्यानं कर्मचाऱ्यांना मृतदेह दाहिनीत नेणारा ट्रे झाकून ठेवावा लागतोय. इथं गॅस आणि मोठ्या क्षमतेच्या विजेचा वापर होत असल्यानं स्लॅबमधील पाण्याच्या गळतीमुळं मोठा धोका होऊ शकतो. परिसरात अग्निशमनचीही व्यवस्था नसल्यानं कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागतंय. त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेनं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी होतीये. छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनच्या वतीनं दरवर्षी दुबईत शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांचा आवाज घुमणार आहे. शाहीर दिलीप सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुबईतील सादरीकरणाची जय्यत तयारी सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा महिमा विदेशात गाण्याचा मान मिळत असल्याबद्दल शाहीर सावंत यांनी अभिमान वाटत असल्याचं सांगितलंय. 6 जून या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी महाराष्ट्रासह जगभरातील मराठी जन विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. दुबईतील छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनच्या वतीनंही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतोय. यंदा या सोहळ्यात कोल्हापूरमधील शिवाजी पेठेतील शिवशाहीर दिलीप सावंत यांचा आवाज दुबईमध्ये घुमणार आहे. या ऑर्गनायझेशनचे मुख्य आयोजक श्रेयस पाटील आणि विक्रमसिंह भोसले यांनी शाहिरांना दुबईत निमंत्रित केलंय. कोल्हापूरचे शाहीर लहरी हैदर, शाहीर पिराजीराव सरनाईक, शाहीर शार्दूल भाऊसाहेब पाटील यांचा वारसा जपणारे शिवशाहीर दिलीप सावंत प्रथमच विदेशात आपली कला सादर करणार आहेत. 1 जून 2025 रोजी दुबईमधील स्विस इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला युवराज मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी शाहीर सावंत आणि त्यांचे सहकारी कंबर कसून सादरीकरणाची तयारी करतायत.
शाहीर दिलीप सावंत यांनी दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात गेल्या 19 वर्षांपासून पोवाड्यांमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर केलाय. त्यांनी दिल्ली, हरियाणा, कर्नाटक आणि गोवा अशा अनेक ठिकाणी सादरीकरण केलं असून आता त्यांचा आवाज परदेशात घुमणार आहे. परंतु कोल्हापूरच्या शाहिराला हा सन्मान खऱ्या अर्थानं अरब कंट्रीत मिळतो हा आमच्यासाठी भाग्याचा आहे. कारण तिथलं राष्ट्र, तिथली असणारी लँग्वेज ही वेगळी, तिथली असणारी भाषा वेगळी, परंतु आपला तिथला असणारा समूह एकत्र येऊन शिवरायांचा विचारांचा जागर करत असताना माझ्यासारख्या शाहिराला ही संधी प्राप्त होती. ही खऱ्या अर्थानं शिवशाहूंच्या विचारांची आणि अंबाबाईची कृपा मिळो. नाहीतर सर्वसामान्य असणारा हा शाहीर जवळपास अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत 6 जणांची आमची टीम ही जवळपास, यात मला वाटते भगवान आमले, रत्नागर कांबळे, सुदर्शन डाले, मारुती रणदिवे आणि अनिकेत ससाने ही जवळपास आमची सहकारी मित्र यांना घेऊन आयुष्यभर ज्यांनी माझ्यासाठी आज उभा राहिलेत आणि साथ दिली, यांच्याबरोबर दुबईत कार्यक्रम करण्याची संधी मिळते, हे आम्हासारख्या शाहिरांना खूप आनंदाची बाब मिळते. सादरीकरणासाठीची संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आता तुम्ही बघत असाल की रिहर्सल वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. हिंदीमध्ये गाणी काही तयार केलीत. पूर्वीचे काही 1, 2, 6 जून ही गीतं आहेत. परत काळाच्या जबड्यात घालून हा ते पूर्वीचं शाहीर इंगेंचं गीत आहे. परत पोवाडे आहेत शिवरायांच्यावरचे, शिवराज्याभिषेकावरचा पोवाडा आहे. असे असंख्य पोवाडे आणि गीते घेऊन आज जवळपास आमचे रोज रिहर्सल तालमी आमच्या चालू असतात. शाहीर दिलीप सावंत यांना शिवशाहूंचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी अनेकांची मदत लाभली आहे. यामध्ये उद्योजक जयेश कदम, तेज घाटगे, आनंद माने, प्रतापराव कोंडेकर, संजय जाधव, शशिकांत पाटील, डॉक्टर संदीप पाटील, प्रशांत मुचंडी देसाई, दिलीप देसाई आदींचा सहभाग आहे. कोल्हापुरातील गांधी मैदानात सुमारे 6 फूट पाणी साचलं होतं. कोल्हापूर महानगरपालिकेनं चॅनल बायपास करून पाण्याच्या निर्गतीकरणाचं काम सुरू केलंय. अतिरिक्त उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे गांधी मैदानात जवळपास 6 फूट पाणी साचलं होतं. यामुळे गांधी मैदानाच्या विकासासाठी खर्च झालेला निधी नेमका कुठं गेला असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. गुरुवारी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला याबाबत धारेवर धरलं. यावेळी गांधी मैदानातील पाण्याचं निर्गतीकरण झालं नाही तर अधिकाऱ्यांना महानगरपालिकेची पायरी चढू देणार नाही असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे आज शुक्रवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी गांधी मैदानाची समक्ष पाहणी केली. त्यानंतर बंद झालेल्या चॅनेलच्या बाजूनं चर खोदून सुरू करण्यात आलेल्या चॅनेलमधून पाण्याचं निर्गतीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आरोग्य विभागानं चर खोदून पाण्याचं निर्गतीकरण सुरू केलं आहे. महानगरपालिकेनं मैदानातील पाणी बाहेर काढणं सुरू केल्यामुळं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. उपशहर अभियंता महादेव फुलारी, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या सूचनेनुसार पवडी आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ठेकेदारांकडील कर्मचाऱ्यांनी या कामात सहभाग घेतला. दिवंगत आमदार PN पाटील यांच्या प्रेमापोटी धुळे जिल्ह्यातील धापडणी इथल्या हेमंत सूर्यवंशी या तरुणानं शिर्डी ते कोल्हापूर अशी तब्बल 400 किलोमीटर अंतराची पदयात्रा काढत त्यांना अनोखी आदरांजली वाहिली. हेमंत सूर्यवंशी याचा भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 3 वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यातील काही तरुण पोलीस भरतीसाठी मुंबईला गेले होते. त्यावेळी त्यांना आमदार निवासमध्ये राहण्यासाठी खोली मिळाली नव्हती. शेवटी त्यांनी तत्कालीन आमदार PN पाटील यांना भेटून परिस्थिती सांगितली असता आमदार पाटील यांनी खोलीसह त्यांच्या जेवण खाण्याची सोय करून आधार दिला होता. ही त्यांची एकमेव भेट त्या युवकांनी कायम लक्षात ठेवली आहे. गेल्या वर्षी आमदार PN पाटील यांच्या आकस्मिक निधनाची बातमी त्यांना उशिरा समजली होती. त्यामुळे ते अंत्यसंस्काराला येऊ शकले नव्हते. मात्र यंदा पहिल्या पुण्यतिथीला पदयात्रेनेच जायचं हा निश्चय करून हेमंतनं शिर्डीतून पदयात्रा सुरू केली. 9व्या दिवशी तो दिवंगत आमदार PN पाटील यांच्या स्मृतिदिनी कोल्हापुरात पोहोचला.
त्यानं पाटील यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांचे पुत्र राहुल पाटील यांची भेट घेतली. PN पाटील यांच्या एकमेव भेटीतील उपकारातून उतराई होण्यासाठी ही पदयात्रा काढल्याचं हेमंत सूर्यवंशी यानं सांगितलं. हेमंत सूर्यवंशी याचा भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक धीरज डोंगळे, पांडुरंग पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 4-5 दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं थैमान घातलंय. या पावसामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या भात, भुईमूग यासारख्या उन्हाळी पिकांचं नुकसान होऊ लागलंय. मान्सूनपूर्व पाऊस ऊस पिकासाठी चांगला असला तरी खरीपाच्या मशागतीची कामं या पावसामुळं खोळंबली आहेत. त्याचबरोबर उन्हाळी पिकं घेतलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळं मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतोय. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी घेतलेली उन्हाळी पिकं काढणीला आली आहेत. या पिकांना आता कोंब येऊ लागल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. पन्हाळा तालुक्यातील मोरेवाडी इथले शेतकरी सचिन मोरे यांच्या शेतातील भात पीक भुईसपाट झालं असून भाताला कोंब येऊ लागलेत. मोरे यांनी शक्य तेवढं भात काढण्याचा प्रयत्न केला असून त्यांना भात मळणीसाठी स्मशानभूमीचा आडोसा शोधावा लागलाय. मच्छिंद्र मगदूम यांच्या शेतातील भुईमुगाला कोंब येऊ लागले असून त्यांनी काही भागातील काढलेला भुईमूग शेतातच झाकून ठेवलाय. अजून अनेक शेतकऱ्यांचे काढणीला आलेली भात, सूर्यफूल ही पिकं शेतातच आहेत. मान्सूनपूर्व पावसानं उन्हाळी पिकांचं जे नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून पावसानं मान्सून सुरू होण्यापूर्वीच काही दिवस उघडीप द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करू लागलेत. कोल्हापूर जिल्हा आणि शहराच्या विकासासाठी कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठी कोल्हापुरातून चळवळ उभी करावी लागणार असून यासाठी दसरा चौकात लक्षवेधी उपोषण करून सह्यांची मोहीम राबवणार असल्याचं S4A टायगर्सचे राजू उर्फ सुनील माने यांनी सांगितले. त्यांनी आज पत्रकार बैठक घेऊन महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना, सहकारी संस्था, मंडळांनी उपोषणाला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलंय. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून शहरासह प्रस्तावित गावांमधील वातावरण तापलंय. राज्य सरकारकडून ना हद्दवाढीबाबत हालचाली सुरू आहेत ना प्राधिकरण सक्षम करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. यातच आता S4A टायगर्सचे राजू माने यांनी आज पत्रकार बैठक घेऊन थेट कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची मागणी केली आहे. 74व्या घटना दुरुस्तीनुसार शहरालगतच्या गावांचा सुनियोजित विकास करण्याच्या उद्देशानं मेट्रो सिटी व्हावी या संदर्भात शासनाकडे सार्वजनिक सूचनेद्वारे मागणी करणं आवश्यक असल्याचं सांगत राजू मानेंनी कोल्हापुरातून मोठी चळवळ उभी करण्यासाठी सलग 99 तास उपोषण करून सह्यांची मोहीम राबवणार असल्याचं पत्रकार बैठकीत सांगितलं. माने येत्या 1 जूनपासून कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात उपोषण सुरू करणार आहेत. जिल्ह्यातील राजकीय पक्ष, संघटना आणि मंडळींनी आपल्या उपोषणाला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. 74व्या घटना दुरुस्तीनुसार अर्बन डेव्हलपमेंट शहरालगत गावांचा सुनियोजित विकास करणे हा उद्देश होता. महाराष्ट्र टाउन प्लॅन ॲक्ट 1966 सेक्शन 42 ड नगररचनेच्या नुसार कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरण आराखडा बनवू शकत नाही आणि 42 गावांचाही विकास होणार नाही आणि कोल्हापूर शहराचाही विकास होणार नाही. याचा अभ्यास करून आता मला हे लक्षात आलं आहे की आपण कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करणे सध्या गरजेचं आहे आणि याला 10 लाख लोकसंख्येची 8 आणि 20 किलोमीटरच्या परिघाच्या क्षेत्रामध्ये महानगर प्रदेश विकास क्षेत्र महानगर प्रदेश मेट्रो सिटीच्या या स्वरूपात होऊ शकते. यासाठी मी दसरा चौक येथे 1 जून दुपारी 2 वाजल्यापासून 99 तास सलग उपोषण करणार आहे. या उपोषणाला जिल्ह्यातील विविध संघटना, नागरिक, शासकीय कर्मचारी, बँका, पतसंस्था, क्रीडा संस्था यांनी येऊन तिथं सह्यांची मोहीम राबवणार आहे. या प्रश्नासाठी सह्यांची मोहीम राबवत असतेवेळी आपण सह्या करून या उपक्रमात सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त करतो. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं दाखवलेल्या शौर्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीनं भारत जिंदाबाद रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भाजपनं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.
भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय शौर्याचं कौतुक करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज कोल्हापूर शहरात भारत जिंदाबाद रॅली काढण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये विविध देशभक्तीपर आशय असणारे फलक, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाईची छायाचित्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला चित्ररथ सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, महापालिका, CPR चौक मार्गे दसरा चौकात आली. यावेळी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, वीर जवान तुझे सलाम, वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये RPIचे राज्य सचिव मंगलराव माळगे, जिल्हा संघटक राजेंद्र ठिकपुर्लीकर, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटिळे, BR कांबळे, अविनाश शिंदे, सुखदेव बुद्धियाळकर, नंदाताई भास्कर यांच्यासह RPIचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिवंगत आमदार PN पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त कारखान्याच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. भोगावती साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिवंगत आमदार PN पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. यावेळी कवडे यांनी PN पाटील यांनी दाखवलेल्या मार्गावरून सहकारी संस्था चालवणं ही त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी कारखान्याचे संचालक अविनाश पाटील, हिंदूराव चौगुले, दौलत कांबळे, अभिजित पाटील, मानसिंग पाटील, माजी संचालक दिनकरराव पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील आदी उपस्थित होते. आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमाराला पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोलीजवळ एका खासगी आराम बसनं एका कंटेनरला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर त्या खासगी आराम बसला पाठीमागून एक कार आणि दुचाकी धडकून विचित्र अपघात झालाय. या अपघातात आराम बसमधील क्लीनर रोहन कुलकर्णी हा जागीच ठार झालाय, तर अन्य 16 जण जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलंय. शिरोली MIDC पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री पुणे निगडी इथून एक खासगी आराम बस 35 प्रवासी घेऊन कोल्हापूरच्या दिशेनं निघाली होती. आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ती आराम बस शिरोली MIDCमधील मेनन पिस्टन कारखान्याजवळ आली असताना एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्यावर थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका कारनं आणि दुचाकीनं पाठीमागून खासगी आराम बसला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातामध्ये आराम बसचा क्लीनर रोहन कुलकर्णी हा जागीच ठार झालाय, तर आराम बसमधील अन्य 16 प्रवासी जखमी झालेत. प्रवीण पुमनाचे, संदीप चलमले, नारायण वाटलेकर, महेश पाटील, ऐश्वर्या गुडकर, सोनाली मोरे, देवराज मोरे, स्वदेश देसाई अशी अपघातातील जखमींची नावं आहेत. आज सकाळी घडलेल्या या अपघाताचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा रुग्णवाहिका व्यवस्थापन अधिकारी महेश जगदाळे, सहव्यवस्थापक विजय भोसले, सागर धनवडे, डॉक्टर पंकज पाटील, धनाजी मोरे, डॉक्टर प्रगती पाटील यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न करीत त्यांना उपचारासाठी CPR इथं दाखल केलंय, तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील सिग्नलवर थांबलेल्या काही वाहनधारकांना सिग्नल सुटण्यापूर्वीच निघण्याची घाई झालेली असते, पण हीच घाई कधीकधी अपघातांना निमंत्रण देते. आज कोल्हापुरातील कावळा नाका ते तावडे हॉटेल दरम्यानच्या एका सिग्नलजवळ असाच प्रकार घडला. या ठिकाणी एका चालकानं सिग्नल सुटण्यापूर्वीच कॉन्क्रीट मिक्सर वेगानं पुढं नेल्यानं 5 वाहनं एकमेकांना धडकून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालं नाही, मात्र 5ही चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय. शाहूपुरी पोलिसांनी कंटेनर चालकाला या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. कोल्हापुरातील कावळा नाका परिसरातून सांगली फाट्याकडे निघालेला एक कॉन्क्रीट मिक्सर दुपारी 12च्या सुमाराला लिशा हॉटेल चौकातील सिग्नलजवळ थांबला होता, पण चालक नेताजी हवलदार यानं सिग्नल सुटण्यापूर्वीच कॉन्क्रीट मिक्सर वेगानं पुढं नेला. त्याचवेळी समोरून हळुवारपणे काही वाहनं पुढं जात असताना कॉन्क्रीट मिक्सरनं एका आल्टोला जोराची धडक दिली. या धडकेनंतर आल्टो टाटा सुमोला, टाटा सुमो तवेराला, तवेरा फियाटला आणि फियाट टियागोला धडकली.
या अपघातामुळे या ठिकाणची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिकेत कुंडले हे पथकासह तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेऊन या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघातात अल्टोचं सर्वाधिक तर अन्य वाहनांचं किरकोळ नुकसान झालंय. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. शाहूपुरी पोलिसांनी कॉन्क्रीट मिक्सर चालक नेताजी हवालदार याला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. शुक्रवारी दुपारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या डंपरनं समोरून धडक दिल्यानं टेंबलाई उड्डाणपुलानजीक परप्रांतीय मेहंदी कलाकार दिनेश सिंग साहब सिंग नायक याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी डंपर चालक अमित पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. त्याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील मेहंदी कलाकार दिनेश सिंग साहब सिंग नायक हा आपल्या मित्रपरिवारासमवेत कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राहत होता. शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला दिनेश सिंग दुचाकीवरून चहा घेण्यासाठी टेंबलाईवाडी उड्डाणपुलानजीकच्या एका टपरीकडे चालला होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या महापालिकेच्या डंपरनं त्याला धडक दिली. या अपघातात डंपरच्या चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी डंपर चालक अमित पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. इचलकरंजीतील जवाहर नगरमधील अभिषेक कुरणे याला शिवाजीनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अटक केली होती. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हातकणंगले तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. पोलीस तपासादरम्यान इचलकरंजी शहरातील जवाहरनगरमध्ये राहणाऱ्या अभिषेक कुरणे यानं या मुलीला फूस लावून पळवून नेलं असल्याचं निष्पन्न झालं होतं. पोलिसांनी संशयित अभिषेक कुरणेचा शोध घेत पीडित मुलीची सुखरूप सुटका करत तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिलं. शिवाजीनगर पोलिसांनी तत्परतेने तपास करत संशयिताला अटक करून मुलीची सुटका केल्याबद्दल मुलीच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. या प्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अभिषेक कुरणेवर गुन्हा दाखल केलाय. त्याला आज न्यायालयात हजर केलं असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उपनिरीक्षक प्रदीप जाधव या प्रकरणी अधिक तपास करतायत. दरवर्षी 1 जूनला नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होतो. भारतीय हवामान विभागानं यंदा 27 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. परंतु प्रत्यक्षात आज 24 रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. मान्सूनचं गेल्या 16 वर्षातलं सर्वात लवकर झालेलं हे आगमन आहे. मान्सूनचं लवकर येणं शेतकरी वर्गासाठी दिलासा देणारं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात सभांमधून सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं होतं. पण आता सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही असं सांगितलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हातकणंगले तालुक्यातील मजले इथं काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवाजी विद्यापीठात 14वी राष्ट्रीय सब ज्युनियर आणि ज्युनियर क्लासिक पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या जेमी शेख हिनं सुवर्णपदक पटकावलंय. तिने स्कॉट आणि डेडलिफ्ट असं एकूण 378 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदवलाय. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात 14वी राष्ट्रीय ज्युनियर आणि सब ज्युनियर क्लासिक मुले-मुली पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू आहे. DY पाटील ग्रुपच्या सहकार्यानं महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग असोसिएशननं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आज या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जेमी शेख हिनं स्कॉट आणि डेडलिफ्टमध्ये एकूण 378 किलो वजन उचलत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. केरळची चंद्रलेखा आणि हिमाचल प्रदेशची हर्लिन सोनी या दोघी 2ऱ्या आणि 3ऱ्या स्थानावर राहिल्या. महिला सब ज्युनियर 63 किलो वजनी गटात तेलंगणाची वैष्णवी रेड्डी हिनं सुवर्ण, मध्य प्रदेशच्या तनिषा आसनानीनं रौप्य तर राजस्थानच्या सिद्धी पांडेयनं कांस्य पदक पटकावलं.
महिला ज्युनियर 63 किलो वजनी गटात केरळची रेवती, गोव्याची ऐवाना मिरांडा आणि उत्तराखंडची रीना रस्तोगी या सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाच्या मानकरी ठरल्या. महिला ज्युनियर 69 किलो वजनी गटात ओरिसाची प्रतिष्ठा सिंग, पश्चिम बंगालची मामुदा खातून आणि उत्तर प्रदेशची प्रतिमा चौधरी यांनी पदकं जिंकलीत. 76 किलो ज्युनियर महिला गटात हरियाणाची साक्षी चौहान सुवर्ण, उत्तर प्रदेशची अंकिता सिंग रौप्य तर महाराष्ट्राची सेजल मोईकर कांस्य पदकाची मानकरी ठरली. सब ज्युनियर महिला 69 किलो वजन गटात हरियाणाची इशू लाकरा, पश्चिम बंगालची मुस्कान राऊत आणि महाराष्ट्राची संदीपा विश्वकर्मानं अनुक्रमे पहिले 3 क्रमांक पटकावले. सब ज्युनियर 93 किलो पुरुष गटात उत्तर प्रदेशचा हिमांशू यादव, दिल्लीचा राजा भैया आणि पंजाबचा सूर्यप्रताप सिंग हे विजेते ठरले. ज्युनियर पुरुष 93 किलो वजनी गटात हरियाणाचा पार्थ मेहता, आसामचा रिषभ घोष आणि राजस्थानच्या उमेश कुमार बनकर यांनी अनुक्रमे पहिले 3 क्रमांक पटकावले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. काँग्रेसच्या वतीनं आज कोल्हापुरात तिरंगा यात्रेचं आयोजन. यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम. 16 वर्षानंतर आनंदाची गोष्ट घडली. मान्सून 8 दिवस अगोदर केरळमध्ये दाखल. योगेश कुमार गुप्तांनी स्वीकारली कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर नव्या पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केलं तक्रारी देण्यासाठी निर्भीडपणे पुढे येण्याचं आवाहन. कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या मागणीसाठी एस फॉर ए टायगर्सचे राजू माने 99 तास उपोषण करत सह्यांची मोहीम राबवणार. राजकीय पक्ष संघटनांसह नागरिकांनी उपोषणाला पाठिंबा द्यावा, मानेंचं आवाहन. आणि पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस विद्युत दाहिनीचं करावं लागतंय पाणी गळतीपासून संरक्षण. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.